अमेरिका आणि इस्रायलचं इराण विरोधातलं युद्ध जारी. हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचा मृत्यू. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला केल्याचा इराणचा दावा. इराणनं व्यापक हल्ले करत आखाती देशांमधल्या अमेरिकी तळांना केलं लक्ष्य. इराणनं हल्ले न थांबवल्यास अधिक विनाशक हल्ला करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. खोमेनी यांचा मृत्यू म्हणजे इराणच्या जनतेला आपला देश परत ताब्यात घेण्याची संधी असल्याचं केलं प्रतिपादन. इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाचा विमान प्रवासाला फटका. भारतातून 350 उड्डाणं रद्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या दौऱ्यादरम्यान विविध विकास प्रकल्पांचं केलं उद्घाटन आणि पायाभरणी. या प्रकल्पांमुळे रोजगाराला चालना मिळेल असा व्यक्त केला विश्वास. गुरु तेग बहादूर यांचं बलिदान संपूर्ण देशासाठी प्रेरणा स्रोत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हिंद दी चादर या नवी मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रतिपादन. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी असून कॅनडामधल्या शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मुंबई ते विजयदुर्ग या रो पॅक्स फेरी सेवेचा शुभारंभ. जलद, सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसह पर्यटनाला मिळणार चालना. 4थ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप. पुढचं विश्व मराठी संमेलन नागपूरमध्ये होणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नागपूरमध्ये राऊळगाव इथं स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त. सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आणि आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारतासमोर 196 धावांचं लक्ष्य. नमस्कार.